शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना Q&A मधील दिलेला प्रश्नच विचार केला जाईल. चॅटबॉक्सवरती कृपया प्रश्न टाकू नये. काही महत्त्वाचे विचारायचे असेल तर कृपया रेज हँड ह्या ऑप्शनचा वापर करावा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेळीपालक मित्र निलेश जाधव. किसान संवादच्या या उपक्रमामध्ये सर्व शेळीपालक मित्रांचं मी महाराष्ट्र गोट फार्मर असोसिएशनच्या वतीने स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे लेंडी खत निर्मिती आणि यावेळेस आपल्यातला एक असा ध्येयवेड्या शेळीपालक श्री सुमित लक्ष्मण भोसले यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. तर भोसले साहेब मूळचे सावंतवाडीचे सिंधुदुर्ग इथले. त्यांचे BSc फिजिक्स आणि डिप्लोमा इन ऑडिओ रेकॉर्डिंग आर्ट्स ही डिग्री प्राप्त केलेली आहे. वयाचे 28 वर्ष मुंबईत राहिले आणि 2014 मध्ये गावाची वाट पकडली. तर कोकणामध्ये सहजासहजी शेळी पालन करणं सोपं नाहीये, पण त्याला बगल देत ह्याला आव्हान म्हणून त्यांनी सावंतवाडी इथे 10 शेळींपासून हा कॅलिफोर्निया 30 फार्म्स नावाचा शेळी प्रकल्प सुरुवात केला आणि अवरत्र 200 शेळी प्राण्यांसोबत त्यांचा आता हा प्रकल्प सुरू आहे. त्यांनी विविध असे उपक्रम केले आहेत आणि त्यांचा मेन असा उपक्रम म्हणजे लेंडी खत निर्मिती. त्यामध्ये त्यांनी बरेचसे प्रयोग केले आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ही लेंडी खत निर्मिती ते कसे करतात आणि त्याचं स्ट्रॅटेजिक मार्केटिंग हे शहरांमध्ये कसं चालू आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण बरेच तुमच्या शेळी प्रकल्पाचं नाव आहे कॅलिफोर्निया 30 फार्म्स. तर ह्याचं नावाचं काय वैशिष्ट्य आहे आणि हे का म्हणून ठेवलं आहे असं? मुळात हे नाव ठेवलंच आहे की अशासाठी की लोकांना लक्षात राहावं. जसं आता तुम्ही विचारलात तर असं बरेच जण विचारतात आणि मग विचारलं की मग ते लक्षात राहतं व्यवस्थितपणे. सो त्यामुळे मेन वैशिष्ट्य हेच होतं की ब्रँड रिकॉल ज्याला आपण म्हणतो. आपण जेव्हा आता जरी मी शेळी पालन करत असलो, आम्ही जेव्हा 2014 मध्ये आम्ही इकडे फुल फ्लेज मी शिफ्ट झालो गावात. साधारणपणे 2012 पासून काम करायला सुरुवात केलेली आणि त्यावेळेपासूनच आपण ठरवलेलं होतं की आपल्याला म्हणजे शेळी पालनचे जे पारंपरिक टेक्निकॅलिटीज आहेत ते आपल्याला नक्की फॉलो करायचे आहेत, पण इट शुड लुक आणि तो बिझनेस म्हणून पुढे आला पाहिजे, उद्योग म्हणून पुढे आला पाहिजे. जसं आपण आता आपल्याला व्हिडिओकॉन लक्षात आहे, बजाज लक्षात आहे किंवा कोका कोला लक्षात आहे, हे ब्रँड्स आहेत. तर त्या पद्धतीने एक ब्रँड म्हणून आपलं नाव लक्षात राहावं, त्यासाठी एक थोडंसं वेगळं नाव ठेवलं. त्याच्यात दुसरे अॅनॉलॉजी म्हणजे कोकणचा कॅलिफोर्निया करायचा हा एक कन्सेप्ट होता बऱ्याच वर्षापूर्वी जो फ्लोट झालेला. तर त्यालाच आपण थोडंसं सिमिलर करून कॅलिफोर्निया त्या पद्धतीने, कारण कोकण फार्म्स, भोसले फार्म्स, सावंतवाडी फार्म्स हे मुळात लोकांच्या तेवढ्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहिलं असतं किंवा नसतं राहिलं, पण हे नक्की लक्षात राहतं कारण लोक विचारतात. तर त्याकरता हे असं आपण नाव ठेवलेलं आहे. ओके ओके, नक्कीच. सर, बऱ्याच वेळा काय होतं की जादा जिथे पाऊस पडतो तिथे शेळी पालनाला तितका असा वाव नसतो किंवा खूप जण तिथं अनसक्सेसफुल राहतात. तर अशा परिस्थितीमध्ये किंवा तुम्ही ही सुरुवात करण्याच्या वेळेस खूप अशा अपयशी झालेले फार्म्स बघितले असतील, किंवा तरी तुम्ही त्याला असं का ठरवलं की याला ऍज अ चॅलेंज म्हणून घेतलं का काय म्हणून तुम्ही म्हटले ही शेळी पालनाला सुरुवात केली कोकणासारख्या ठिकाणी? हा, आता ऍक्च्युली मुळात ज्याला मी 2012 ची गोष्ट करतोय, आपण 8 वर्ष मागे गेलो, तर त्यावेळेला मुळात कोकणात इतक्या मोठ्या प्रमाणात शेळीपालनाचे प्रकल्पच नव्हते. इन्फॉर्मेशनसाठी त्यातल्या आम्हाला कोकण कृषी विद्यापीठ जे आहे तिकडे, आणि सुदैवाने माझं गाव जे आहे तळवडे, जिकडे मी काम करतो सावंतवाडी तालुक्यात, तर तिकडे निळेली म्हणून एक दुसरं गाव आहे की जिकडे जे कुडाळ तालुक्यात येतं, पण कोकण कृषी विद्यापीठाचं पशुपैदास केंद्र हे निळेलीत आहे. म्हणजे माझ्या फार्म पासून किंवा माझ्या प्रकल्पापासून अगदी 20 किलोमीटरवरती. आणि तिकडे कोकण कन्या जी आपली ब्रीड आहे
त्याचं जे सगळा रिसर्च आहे, त्याचं बेसिक त्याचा जन्म त्या ब्रीडचा त्या फार्म मध्ये झालाय, कोकण कृषी विद्यापीठाच्या. तर त्यामुळे तो ऍक्सेस मला होता. प्रायव्हेट किंवा कमर्शियल फार्म्स तर प्रॅक्टिकली नव्हतेच. सो सुदैवाने असं होतं की आम्हाला कोरी पाटी मिळालेली. मग त्या कोऱ्या पाटीवरती काय गिरवायचं हे आमच्या हातात होतं. हे नक्की आहे की सुरुवातीला बऱ्याच जणांकडनं असं सांगण्यात आलेलं की कोकणात शेळीपालन होत नाही, त्यातल्या त्यात बंदिस्त शेळीपालन तर बिलकुल होत नाही. सो पण मग ज्यांच्याकडनं ऐकण्यात आलेलं किंवा जे काही माहिती होती ना, ती डेटा बेस्ड माहिती नव्हती. फक्त कोणीतरी ऐकलंय, कोणीतरी सांगितलंय, कोणाचं तर बघितलं तर कोणाचंही नव्हतं. मग त्यामुळे माझं म्हणणं असं होतं, रादर आमचं म्हणणं असं होतं की जर कोणी केलंच नाही तर नाही होते असं म्हणू कसं शकतो आपण. त्या दृष्टीने आम्ही त्यात थोडस अगदीच काही उठाव करायचं वगैरे काही प्लॅनिंग नव्हतं. पण त्यातल्या त्यात एक चांगला स्कोप होता, कारण जर कोणी करत नाही आणि आपण जर करू शकलो तर आपण एक पायंडा पाडून देतो लोकांना, आणि मग यू कॅन क्लेम टू बी द पायोनियर्स ऑफ अ पर्टिक्युलर थिंग तुमच्या एरियामध्ये. सो त्यामुळे आम्ही ते करायचं ठरवलं. सुदैवाने चांगलं झालं. थोडासा सायन्सचा बॅकग्राऊंड असल्यामुळे ना, कुठल्याही गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्ट्या बघण्याचं एक सवय आहे. आणि मग ते प्रत्येक गोष्टीत तेच होत घेतलं की बाबा शेळीपालनामध्ये जर नाही होते किंवा म्हणतायत डिफिकल्ट आहे तर काय आहे, तर पाऊस. आता पाऊस काय 12 महिने पडत नाही. बरं, आपण जर टोटल पावसाचा वेळ पकडला तर तो 1 महिनाही होणार नाही. मग 365 दिवसापैकी फक्त जर 30 दिवस आपल्याला चांगली काळजी घ्यायची आहे तर तिथं आपण नक्कीच घेऊ शकतो. त्या पद्धतीने आम्ही हळूहळू पुढे होत गेलो. काय करता येईल पावसाला मिटिगेट करायला, पावसापासून होणाऱ्या त्रासाला मिटिगेट करायला, शेडची बांधणी कशी असेल, ओव्हरऑल रोजचं दैनंदिन काम कसं असेल आपल्या बागेतलं, तर हे सगळं आपण व्यवस्थितपणे अनुभवातून आम्ही शिकून गेलो. 3 वर्ष लागली टू बी फ्रँक सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजायला. आणि मग ते कळल्यानंतर देन मी स्टार्टेड, मग आम्ही त्या व्यवसायात काम करायला सुरुवात केलं. आधी मी 2 वर्ष जवळपास शिकतच होतो, पण माझा आता नवीन शेळीपालकांना नेहमी सल्ला असतो की तुम्ही 2 वर्ष शिकण्यात घालू नका, कारण आता बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आहे आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेता येते. बऱ्याच ठिकाणी अडल्टरेटेड आणि अनुभवावरची इन्फॉर्मेशन आहे की जी मी नेहमी सांगतो की फॉर एक्झाम्पल साताऱ्यामध्ये जर एखाद्या माणसाला एखादा अनुभव आहे तर नॉट नेसेसरीली तो तळवड्यामध्ये, की जे एक जवळपास 200-250 किलोमीटर अंतर आहे, माती बदलते, पाणी बदलते, वारा बदलतोय, तर तो तंतोतंत तसा लागू पडणार नाही. पण त्याच्यावरनं गाईडलाईन्स घेऊन आपल्याला पुढे जाता येतात. तो अप्रोच ठेवायला आम्ही सगळ्यांना सांगतो. तर त्यामुळे एक 3 वर्ष लागली आणि मग नंतर आम्ही पुढे आलो. आणि मग आता व्यवस्थित कळतंय की प्राणी कसा सांभाळायचा आणि व्यवसाय कसा करायचा, ह्या दोन्ही गोष्टी आता पॅरलली नीट समजत असल्यामुळे शेळीपालन करू शकतो आम्ही. नक्कीच, नक्कीच सर. सर, असं एक विचारायचं होतं, एक उच्च शिक्षित म्हणून तुम्हाला कधी वाटलं का की नोकरी करावी आणि शेळीपालनात काही परवडत नाहीये किंवा काय असे विचार आले का गेल्या 8 वर्षामध्ये? नाही, गेल्या 8 वर्षात कधीच नाही आलं. त्याच्या आधी एकदा विचार आला की नोकरी न करावी, आणि तो विचार आला, तोच एक कन्फर्म्ड आहे. कसं आहे ना, आता प्रॉब्लेम्स तर येणारच आहेत. असं होणार नाही की विदाउट प्रॉब्लेम्स कुठलाही, आणि हे फक्त शेळीपालनाचं नाही किंवा फक्त ऍग्रिकल्चर नाही, कोणत्याही फील्डमध्ये जर बिझनेस करायचा झाला तर थोडेफार प्रॉब्लेम्स येणार. बरं, आपण अगदीच नवीन असलो तर नक्की प्रॉब्लेम्स येणार आहेत, पण त्या प्रॉब्लेम्सचा चॅलेंज म्हणून स्वीकार करून त्याच्यातनं जे शिकलोय ते पुढे रिपीट न करता त्याच्यातनं जर पुढे जात गेलो ना तर मग सोप्या होत जातात गोष्टी. आणि एखादी गोष्ट न करावी केव्हा वाटते की जेव्हा ती आपल्याच्याने होतच नाही. सो मनातनं इच्छा नसेल की करायचंच नाहीये तर ती किती काही केलं, अगदी ते तोंडात आणून दिलं तरी नाही होणार आहे. पण ती मनातली इच्छा जर दृढ असेल ना, किंवा नाही आपल्याला करायचंय आणि हे सॉल्व्ह करायचंय, जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होण्यासारखा आहे, तर मग ते प्रॉब्लेम वाटत नाही. आणि मग तसंच होत चाललंय आतापर्यंत तरी. आणि अजूनपर्यंत तरी नाही वाटलंय की परत जावं नोकरीमध्ये. येतात प्रॉब्लेम्स भरपूर आहे. आता मागच्या 4 महिन्यात तर प्रचंड त्रास झालाय, टू बी फ्रँक. पण आहे म्हणजे यू हॅव टू लिव्ह विथ इट. आणि आता त्या नोकरीच्या मोडमधनं 100% बाहेर आलेलो आहोत आपण. नक्कीच, नक्कीच सर. सर, असं एक विचारायचं होतं की शेळीपालन जनरली लोक म्हणजे त्याचं एक मांस उत्पादनासाठी किंवा काही जण डेअरी उत्पादनासाठी म्हणजे दूध उत्पादनासाठी करतात. काही जण ब्रीडिंग म्हणजे ऍज अ ब्रीडिंग स्टॉक सप्लाय करण्यासाठी करतात. पण मी हा शेळीपालक व्यवसाय जो आहे तो लेंडी खत निर्मितीसाठी का म्हणून हे केला, आणि लेंडी खतामध्ये असं वेगळं काय गुणधर्म आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला हे बेस्ट वाटलं बाकीच्या खतांपेक्षा?
हा, तर आता सर्वात पहिले म्हणजे मी मगाशी जे म्हणलो ना, की आम्ही हा बिझनेस म्हणूनच सुरुवात केलेली, बरोबर. सो जिकडे जिकडे मला पैसे कमवण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे, ती आम्ही शोधत असतो. मग आणि फॉर एक्झाम्पल इव्हन शेळी पालन करताना आम्ही स्वतःला कधीच कन्स्ट्रेंट करून घेतलं नाही की आम्ही फक्त ब्रीडिंगसाठी प्राणी विकणार किंवा आम्ही फक्त स्लॉटरसाठी प्राणी विकणार किंवा आम्ही दूध. आता मुळात आमच्याकडे कोकणामध्ये दुधाचं उत्पन्न कमीच येतं प्राण्यांचं. पर्टिक्युलरली मे महिन्यामधले जे डिलिव्हरीज असतात, पार्च्युरेशन असतात, त्यावेळेला यील्ड दुधाचा एकदमच कमी असतो. वी प्रेफर गिव्हिंग इट टू द किड्स. करडांनाच पाजणं आम्ही प्रेफर करतो. आणि थंडीच्या दिवसात जे पार्च्युरेशन होतं त्यात थोडंफार दूध येतं जास्तीचं, पण ओव्हरऑल मार्केट बघता दुधासाठीचं, शेळ्यांच्या दुधासाठीचं, आम्ही त्याच्यात कधीच जायचं बघितलं नाही. सो प्राणी विकण्याच्या दृष्टीने आम्ही किरकोळ, होलसेल म्हणजे घाऊक, मोठ्या संख्येने अॅनिमल्स, हे सगळं आम्ही करतोच आहोत. आणि त्याच्यानंतर स्लॉटरसाठी असू दे किंवा ब्रीडिंगसाठी असू दे, ईदसाठी असू दे, अगदी अपॉर्च्युनिस्टिक सेल्स म्हणजे इलेक्शन सुद्धा आम्ही एक अपॉर्च्युनिटी पकडतो. कारण आपल्या गावांच्या ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाले की त्याच्यानंतर गाव जेवण असतं. आणि दॅट इज अ व्हेरी बिग अपॉर्च्युनिटी फॉर ऑल शेळी पालक्स. म्हणजे सगळ्या गोट फार्मरसाठी आहे ना, ती चांगली अपॉर्च्युनिटी आहे की त्याला मोठ्या प्रमाणात बोकड विकल्या जातात. कारण पंचक्रोशीतले इलेक्शन्स असतात, तो एकत्र 10-12 गावांची इलेक्शन जे होतात तर 50-60 बोकड कुठेच नाही. तो तशा अपॉर्च्युनिटीज आम्ही नेहमी शोधत असतो. आणि त्याच दृष्टीने लेंडी खत ही सुद्धा एक मोठी अपॉर्च्युनिटी होती, किंवा रादर आहे अजून सुद्धा, की जी कोणी बघत नाही. म्हणजे मी जेव्हापासून शेळीपालनाबद्दल अभ्यास आणि मुळात शेळीपालन करायला सुरुवात केलं ना, तेव्हापासून लेंडीकडे कोणी सिरियसली बघतच नव्हतं. म्हणजे नाही म्हणलं तरी सातारा, सांगली, कोल्हापूरच्या एरियामध्ये निदान ट्रेलर, ट्रॉली प्रमाणे तरी विकतात. आमच्या इकडे पोत्याप्रमाणे विकतात. आता पोत्याचा हिशोब कसा होतो की माझं पोतं वेगळं, तुमचं पोतं वेगळं, अजून तिसऱ्या चौथ्याचं वेगळं वेगळं पोतं असतं. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने पोतं आणतं आणि मग तो जनरली पारंपरिक शेळीपालनामध्ये तो जो धनगर आहे तो ते पॅकिंग करतो. मग त्यात ते किती चांगली लेंडी आहे, किती त्यात माती गेलेली आहे, ती ओली लेंडी आहे का कोरडी लेंडी आहे कोणी बघत नाही. आणि मग त्याच्यामध्ये काही स्टँडर्डायझेशन नव्हतं किंवा काही गणित नव्हतं त्याच्यामध्ये. सो मग आम्ही म्हणलं की ही एक चांगली अपॉर्च्युनिटी की ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. आणि मग सुदैवाने काय की आमच्याकडे भरपूर बागा आहेत आमच्या एरियामध्ये. म्हणजे आंब्याचं काम आहे, नारळाचं काम होतं आमच्याकडे, काजूच्या बागा आहेत, पोफळीच्या बागा आहेत. सो त्यामुळे ह्या सगळ्यांना खत लागतं आणि लेंडी चांगली असते हे सगळ्यांचं मत आहे. किंवा लेंडी घातल्याने उत्पन्न चांगले येतं हे आहेच. पण मग त्याच्यातनं चार येते. चार म्हणजे जे वीड्स आपण म्हणतो, तण, त्याचाही प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो लेंडी घातल्यावरती. हा सगळ्यांचा अनुभव होता ज्यांच्याशी मी बोललो, बाग मालकांशी. मग ह्या सगळ्या मुद्द्यांना एकत्र मांडून ह्याच्यामध्ये आपण जेव्हा लेंडी विक्री करायला सुरुवात करू, तर आता आपण स्टॉलफेड गोट फार्मिंग करतो. तर त्या स्टॉलफेड गोट फार्मिंगच्या लेंडीमध्ये ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सना मिटिगेट करायला काय काय मुद्दे होऊ शकतात, ते आम्ही एका व्यवस्थित पद्धतीने मांडले. आणि मग असं आढळून आलं की भरपूर चांगला काय म्हणतो आपण पिचिंग पॉईंट्स आहेत आपल्याकडे की ज्याने आपण आपली लेंडी विकू शकतो, चांगल्या दराला विकू शकतो. आणि मग त्या दृष्टीने आपण लेंडीकडे बघायला सुरुवात केली. आणि मग लेंडीची विक्री ऑब्व्हियसली पहिल्या वर्षी मी म्हणलो लेंडी घ्या आणि सगळ्यांनी माझ्याकडनं लेंडी घेतली असलेला भाग नाहीये. मुळात पहिले आम्ही आमच्या बागेत वापरली. आमची स्वतःची 400 हापूस आंब्याची झाड आहेत. आम्ही म्हटलं चला दुसऱ्यांना द्यायच्या आधी आपण एक एक्झाम्पल सेट करू. आमच्या झाडांना स्वतःला आम्ही व्यवस्थित 2 राऊंड केले 2-2 वर्षाने. आणि त्याचा रिझल्ट लोकांनी बघायला सुरुवात केली. आंब्याची चव, आंब्याची साईज, ह्या सगळ्यात मोठा फरक पडला. मुळात झाडाच्या हेल्थमध्येच फरक पडायला लागला. आणि मग ते बघून आमच्या त्या सेलला भरपूर चांगली चालना मिळाली. अशा पद्धतीने आम्ही लेंडीचं विक्री आणि काम करायला सुरुवात केली. आणि मुळात लेंडी का इतर खतांपेक्षा, तर इट इज प्रूव्हन की म्हणजे लेंडीमध्ये नत्र आणि पलाशय खूप चांगल्या प्रमाणात आहे. कारण आम्ही दर 6 महिन्याला आमच्या लेंडीचं म्हणजे पावडर फॉर्म जो आहे लेंडीचा आमचा, त्याचं आम्ही अनालिटिकल टेस्टिंग करून घेतो. आमच्या जवळ इटा लॅब्स आहे, जी एक कमर्शियल लॅब आहे. कारण गव्हर्नमेंट लॅब्स कडनं पण करतो, पण त्यांच्याकडे कमी पॅरामीटर्स मिळतात. 3 पॅरामीटर्स फक्त टेस्ट करून मिळतात. एनपीके, काही ठिकाणी मायक्रोन्युट्रिएंट्स मिळत नाहीत. तर मग आम्ही एक इटा लॅब्स, एक प्रायव्हेट लॅब आहे की ज्यांच्याकडनं आणि थर्ड पार्टी लॅब होऊन जाते. त्यामुळे त्यांच्याकडनं 19 पॅरामीटरसाठी आम्ही टेस्टिंग करून घेतो. की मग त्यात सगळं येतं. एनपीके येतं, कार्बन रेशिओ येतो, कार्बन नायट्रोजन रेशिओ येतो, त्यानंतर ओडर येतो, मॉइश्चर येतं, टोटल ऑर्गॅनिक कंपोजिशन येतं, लेड, आर्सेनिक, कॅडमियम, झिंक, कोबाल्ट, कॉपर, ह्या सगळे घटक आपल्याला मिळतात. आणि ते लोक कम्पेअर करतात जे सर्वात पॉप्युलर जैविक खत आहे. कारण ह्याचा आम्ही डायरेक्ट पिचिंग जैविक खताच्या अगेन्स्टच करतो. तर त्यामुळे सर्वात पॉप्युलर जैविक खत आहे आपल्याकडे गांडूळ खत. तर त्याचे जे बेंचमार्क आहेत ऑर्गॅनिक सोसायटीने दिलेले, तर त्याच्या अगेन्स्ट तर म्हणजे 5 पट जास्त आहे लेंडीमध्ये.
नत्र म्हणजे त्याचा बेंचमार्क गांडूळ खतासाठी सध्याचा त्यांनी 1 केलाय, पण एक 6 महिन्यापूर्वी 0.5 बेंचमार्क म्हणजे 0.5% 1 किलो सॅम्पल मध्ये नत्र असलं पाहिजे असा बेंचमार्क आहे. तर आपल्या लेंडीमध्ये कन्सिस्टंटली 2.5 येत आहे, म्हणजे 2.53, 2.54, 2.51, पण नॉट लेस दॅन 2.5. तर त्यामुळे 5 पट जास्त नत्र. आणि जी हीट आपण म्हणतो ना, लेंडी गरम आहे सगळे म्हणतात, तर ती हीट या नत्रामुळेच येते. सो त्यामुळे ते इट इज प्रूव्हन. त्यानंतर पलाश जे फुल धरणा आणि फळ धारणे म्हणजे फुलं लागली की ऑब्व्हियसली पुढे फळं होणार त्याची, तर त्याच्यासाठी सुद्धा जे पोटॅश लागतं त्याचंही प्रमाण चांगलं असल्यामुळे आम्ही म्हणलं की अदरवाईज जे शेणखत वापरतो त्याच्यामुळे रोट्याचा प्रॉब्लेम भरपूर. रोटा म्हणजे आमच्याकडे एक रायनोसोरस बिटलचा एक प्रॉब्लेम आहे माडासाठी. तर तो प्रॉब्लेम लेंडीमध्ये येत नाही, कारण आपण लेंडी जनरली चाळून देतो, पावडर असली तरी, कंपोस्ट असली तरी, आणि अख्ख्या लेंडीमध्ये रोटा होतच नाही कधी. सो त्यामुळे हे सगळे फॅक्टर्स बघता आम्ही म्हणलं की लेंडी खत हे लोकल विक्रीसाठी सुद्धा आणि पुढे जाऊन सुद्धा सेलेबिलिटी चांगली आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मार्केटिंग व्हॅल्यू खूप चांगली असल्यामुळे आम्ही म्हटलं लेंडी खत मार्केट करूया. जर कोणी करत नाही तर परत एकदा आपण सुरुवात करू, आणि मग त्या पद्धतीने आम्ही लेंडीचं मार्केटिंग करायला सुरुवात केली. नक्कीच नक्कीच सर, तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे लेंडी खताचं जे उद्देश म्हणजे जे त्याचे गुणधर्म आहेत ते एक्सप्लेन केले. आणि तुमच्या त्याच्याकडे वळण्याचा किंवा बघण्याचा दृष्टिकोनही खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केला, त्याबद्दल थँक्यू. आपण आता कमर्शियल एक्सपेक्ट आपण लेंडी खताचं म्हणजे एखाद्या प्रकल्पातनं किंवा एका शेळीपासनं कितीसा आपल्याला लेंडी भेटती, आणि एक आपण जर त्याचं इकॉनॉमिक्स काढायचं म्हटलं तर एक चांगलं लेंडी खत बनवण्यासाठी आपण किती शेळ्या आणि त्याचं कसं गणित बसवावा की जेणेकरून आपण एक वायबल असं एक प्रोजेक्ट लेंडी खताचा चालू ठेवू शकतो. ओके, भरपूर इंटरेस्टिंग प्रश्न आहे. म्हणजे जर कॅल्क्युलेशन करायचं झालं ना, की आता जो रिसर्च झालाय, आता आमच्याकडे एम्पिरिकल रिझल्ट आहेत की आम्ही ते रोज करतोय, काय क्वांटिटीमध्ये आम्हाला खत मिळते वगैरे, पण जो रिसर्च झालाय ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली तर तो असा होता की साधारणपणे एक शेळी दिवसाला तुम्हाला 300 ते 350 ग्राम मध्ये लेंडी देते, बरोबर. आता हा जो रिसर्च झालेला तो फिरस्तीच्या शेळ्यांवरती रिसर्च झालेला आहे. तर त्यामुळे ती जी लेंडी मोजली गेलेली होती ती फक्त रात्रीच्या वेळेची होती किंवा संध्याकाळच्या वेळेची. म्हणजे संध्याकाळी शेळ्या फिरून आल्यापासून ते सकाळी परत फिरायला जाईपर्यंत जेवढी लेंडी मिळते तेवढ्या लेंडीचं कॅल्क्युलेशन आहे. दिवसा जेव्हा ती शेळी फिरते सगळीकडे, तिकडे जी लेंडी पडते ती आपण मोजत नाही आहोत. सो जर आपण स्टॉलफेडचा विचार करायला गेलो तर साधारणपणे एक ऍव्हरेज शेळी किंवा एक ऍव्हरेज प्राणी आपल्याला एक 500 ग्राम लेंडी तर मिनिमम देतच. ठीक आहे. सो तेच गणित करता समजा माझ्याकडे एक साधारणपणे 100 प्राण्यांचा प्रकल्प असेल फॉर एक्झाम्पल, त्यात नर आले, मादे आले, सगळ्या, कारण लेंडी सगळेच पाडणार आहेत, लहान पिल्लही आली थोडीफार, असं सगळं पकडून एक 500 ग्रामच्या ऐवजी आपण जरी 350 ग्राम ऍव्हरेज पकडला, जो रिसर्च झालाय त्याप्रमाणेच, तरी सुद्धा मला दिवसाला 35 किलो लेंडी मिळते 100 प्राण्यांमध्ये, बरोबर. आणि महिन्याला माझ्याकडे जवळपास 1 टन लेंडी होऊन जाते. बर बर बर, म्हणजे हे झालं 350 ग्रॅम पर्यंत एका शेळीपासून आपल्याला लेंडी मिळू शकते. ऍव्हरेज शेळी म्हणजे एक आपण 25 ते 30 किलो बॉडी वेट असणारी शेळी जर पकडली, की जो आपण ऍव्हरेज पकडू, म्हणजे आपल्याकडच्या शेळ्यांचा ऍव्हरेज जर काढला तो 25 ते 30 किलोग्राम मध्ये येऊ शकतो. तर त्याच्या अगेन 350 ग्राम एका दिवसाला मिळतंय. 100 प्राण्यांचं गणित केलं तर दिवसाला 35 kg आणि महिन्याला 1 टन पर्यंत लेंडी आपल्याला मिळते. तर त्या पद्धतीने जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 100 प्राण्यांमध्ये सगळं बघता आपल्याला मिनिमम 10 टन लेंडी तरी मिळतेच मिळते, बरोबर. आता त्याच्यामध्ये आम्ही ज्या प्रकारे लेंडी विकतोय, तर लेंडीचं कसं आहे ना, की लेंडी तुम्ही जर त्याला प्रोसेस करू शकलात किंवा त्याचं बायफर्केशन केलं, किंवा आम्ही असं बायफर्केशन केलं की अख्खी लेंडी जी जशीच्या जशी पेलेट फॉर्म मध्ये जी आपल्याला मिळते ती, दुसरं आहे ते पावडर, म्हणजे त्याच पेलेटचं पावडर बनवू शकतो. ते का करायचं तेही मी सांगतो पुढे. आणि तिसरा फॉर्म आहे तो जो आता आमचं स्टॉलफेड फार्म असल्यामुळे दिवसाचं आमचं एक जागा आहे की जिकडे आमच्या शेळ्या दिवसभर असतात खाण्यापिण्यासाठी, आणि मग तिकडे त्यांना जे आपण चारायला खायला घालतो त्यांच्या गवाणीमध्ये ते सुद्धा कधी कधी खाली सांडतं किंवा काही काही वेस्टेज होतं ते राहतं सुद्धा. मग तो सगळा जो दिवसाचा कचरा त्यांना आम्ही लेंडी वेचत बसू शकत नाही वेगळी, मग त्या सगळ्याला घेऊन आम्ही गोट मॅन्युअर कंपोस्ट बनवतो. आम्ही ह्याला गांडूळ खत म्हणत नाही आहोत अजून सुद्धा. सुरुवातीला मी 1 वर्ष त्याला गांडूळ खत म्हणण्याचं किंवा गांडूळ खतासारखं बघितलं त्याकडे, पण ते गांडूळ खत होत नाही, कारण त्या लेंडीमध्ये गांडूळ राहू नाही शकत मुळात. आपण वर्मी कंपोस्टसाठी जे एसिना फेटिडा वापरतो तर ते बिलकुल राहत नाहीत. आणि आता सुधारित गांडुळांच्या जाती आलेल्या आहेत की ज्यांनी रिसर्च करून एसिना फेटिडा आणि लोकल गांडुळांचं मिक्सचर करून काही जाती बनवलेल्या आहेत, पण अद्याप महाराष्ट्रात तरी मला त्या मिळालेल्या नाहीत. मध्य प्रदेशमध्ये काही ठिकाणी आहेत, हैदराबादमध्ये काही ठिकाणी आहेत,
ज्यांना सुपरवर्म्स म्हणू शकतो आपण एका पद्धतीने, पण ते अर्थवर्म्स पण नाही आहेत. जसं आपण गांडूळ नाही म्हणता येणार त्यांना. काही किडे आहेत की जे गांडुळासारखंच काम करू शकतात, पण सध्या महाराष्ट्रात नसल्यामुळे आम्ही त्याच्यात गेलो नाहीये. सो ह्याला आम्ही गोट मॅन्युअर कंपोस्ट म्हणतो, की ज्याचं कंपोस्टिंग हे निवळ डिकम्पोजर्सच्या मदतीने आम्ही करतो. म्हणजे अझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा या सगळ्या गोष्टी किंवा ईएम कल्चर जे आपल्याकडे येतं, तर त्याचा वापर करून त्याचं कंपोस्टिंग करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारे 3 पद्धतीने आम्ही लेंडीचं कॅटेगरायझेशन किंवा विक्री करतो. अख्खी लेंडी, पावडर लेंडी आणि कंपोस्ट लेंडी. तर आपल्याला 350 ग्राम जी मिळते ती अख्खी लेंडी आहे. कंपोस्टचं तर गणित वेगळंच आहे. त्यामुळे मिनिमम 10 टन 100 प्राण्यांच्या प्रकल्पामध्ये आपल्याला अख्खी लेंडी मिळू शकते, की ज्याची तुम्ही पावडर पण करू शकता आणि हेही करू शकता. अख्खीच्या अख्खी सुद्धा विकू शकता. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं एक बेसिक कॅल्क्युलेशन करता येतं. नक्कीच नक्कीच. सर फक्त असं विचारायचं होतं आणखी त्याच्यातच, की ह्याचं तुम्हाला रेट काय मिळतो, म्हणजे याचा भाव काय असतो आणि किती म्हणजे त्याचं इकॉनॉमिक्स कसं बसवता येईल आपल्याला? तुम्हाला जे तयार म्हणजे आता समजा लेंडी खतापासून तुम्हाला लेंड्यांपासून तुम्हाला पावडर बनवायची, तर त्याच्यावरती किती खर्च होतो किंवा त्याला काय तुम्हाला असे मशिनरीज लागतात? आणि जे तुमची अख्खी लेंडी आहे त्यांना सेपरेट करण्यासाठी काय तुम्ही वेगळं असं करता का? तर ह्याचं इकॉनॉमिक्स थोडं सांगा. आता इकॉनॉमिक्स म्हणजे आता मी तुम्हाला आम्ही ज्या रेटला लेंडी विकतो तीच पहिली सांगतो. तर अख्खी लेंडी म्हणजे अख्ख्या पेलेट फॉर्म मधली जी लेंडी मिळते, अखंड लेंडी ज्याला आम्ही म्हणतो, ती आम्ही 10 रुपये प्रति किलो, हे किरकोळचे दर आहेत, तर 10 रुपये प्रति किलोने ती लेंडी जाते. त्याला जेव्हा आपण पावडर करतो तर त्याची कॉस्टिंग 20 रुपये होऊन जाते, म्हणजे 20 रुपये किलोला आम्ही ती विकतो. आणि कंपोस्ट जे आहे ते 15 रुपये किलो, जे वर्मी कंपोस्ट अदरवाईज 15 रुपयाला मिळतं, म्हणून लेंडी गोट मॅन्युअर कंपोस्ट जे आहे ते आपण 15 रुपीजला किरकोळ दराने देतो. आता अख्खी लेंडी जी आहे तर सुदैवाने आम्हाला कोकणामध्ये एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म इज मस्ट, म्हणजे आम्हाला रात्रीच्या वेळेला गोट्स ठेवण्यासाठी माच पद्धत किंवा साठी, आमच्या इथे त्याला साठी म्हणतात, पण आपण त्याला मचाण म्हणतो किंवा एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणतो, तर दॅट इज मस्ट आमच्याकडे काम करण्यात. त्यासाठी ते आमचं आहेच. त्यामुळे आम्हाला लेंडी कलेक्ट करण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाहीये. तर ती त्या मचाणाखाली जी लेंडी आम्हाला मिळते ती अखंड लेंडी तशी असते. आणि होतं कसं की आम्ही ती उगाच काढत बसत नाही, रोजच्या रोज ती साफ करत नाही, कारण त्याची गरज नाहीये. आणि मुळात जेव्हा रोजच्या रोज ती खाली राहते त्याच्यामध्ये, तो रोज सकाळचं जे शेळ्यांचं मूत्र आहे ते सुद्धा त्या लेंडीत पडून ते त्याच्यातला नायट्रोजन कंटेंट त्याच्यात अब्झॉर्ब होतो आणि त्यामुळे त्याची क्वालिटी अजून चांगली होते. त्यामुळे आम्ही ते तसंच ठेवतो आणि जशी ऑर्डर असेल किंवा जशी गरज असेल तशी ती लेंडी आम्ही हाताने ओढून बाहेर काढतो त्याच्यात. त्याच्यानंतर पावडर लेंडी जी आहे ती आम्ही ग्राइंडरवरती पावडर करतो, त्याच लेंडीची तेव्हाच्या तेव्हाच काढून. कोरडी केली तर त्यात नुकसान जास्त होतं, कारण धुराळा भरपूर होतो. एकदम कोरड्या लेंडीचं जर किंवा सुक्या लेंडीचं जर पावडर करायला गेलं तर आम्ही त्याला बाहेरनं पाणी नक्कीच घालत नाही कधी पावडर करण्यासाठी, पण ती जी मूत्राने ओली झालेली किंवा तो थोडासा जे मॉइश्चर राहतं मूत्राचं त्याच्यावरतीच आम्ही त्याला पावडर करतो तसं अगेन जेव्हा गरज असेल तेव्हाच. आणि ते आम्ही करतो ग्राइंडरने. ग्राइंडर म्हणजे साधी घरघंटी आम्ही वापरतो, त्याच्यासाठी मोठी पल्वरायझर किंवा अशी काही मशीन आम्ही आणलेली नाहीये मुद्दामून, कारण घरघंटीने हे काम होतं. फक्त ती घरघंटी एकदा आपण लेंडीसाठी वापरली की ती परत आपल्याला दुसऱ्या गोष्टीसाठी वापरायला मिळत नाही. सो त्यामुळे ती एक डेडिकेटेड सेकंड हँड घरघंटी आम्ही वापरतो त्यासाठी. आणि कंपोस्टिंगला तर पिट्स बांधावे लागतात फक्त, कारण ते ओपन कंपोस्टिंग पण होतं. कधी कधी आम्ही काही पिट्स करतो ओपन कंपोस्टिंगने, पण त्याच्यामध्ये जेवढं पिटमध्ये कंपोस्टिंग करू तेवढं आपल्याला बेटर पडतं, कारण तेवढं मटेरियल आपल्याला कन्झर्व करता येतं, वाया जात नाही काही. तो अशा पद्धतीने तुम्हाला बनवता येतात तिन्ही गोष्टी. आणि कॉस्टिंग वाईज मी म्हटलं तसं 10 रुपये अखंड लेंडी, 20 रुपये पावडर लेंडी आणि 15 रुपये कंपोस्ट लेंडी. बर. ह्याच्या हे प्रक्रिया करण्याचे काही व्हिडिओ आहेत, ते दाखवता येतील आपल्या प्रेक्षकांना? येस, आपण दाखवू शकतो. मला स्क्रीन शेअर करावं लागेल ना? हो, एकच सेकंद. जर टाइम लागणार असेल तर मी करतो, एक सेकंद, एकाच सेकंदात प्ले करतो. मी एकच सेकंद स्टॉप व्हिडिओ करतो फक्त. हो. आणि दुसरं एक असं होतं, सुमित सर. हॅलो. हा हा, ऑप्टिमाइज करायला लागेल तुम्हाला. शेअर करा. शेअर स्क्रीन केलं.
प्ले करू का? हो करा. दिसतंय का? नाही, तुम्ही पर्टिक्युलर स्क्रीन केली वाटतं. डेस्कटॉप स्क्रीन शेअर करा. ओके ओके, एक सेकंड ना. व्हिडिओ चालू केला पाहिजे ना मी? हो, व्हिडिओ चालू केला पाहिजे आणि डेस्कटॉप करा शेअर. जमतंय? तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्ले करू शकता का? हा चालेल, ठीक आहे. प्लीज तुम्ही करा, म्हणजे बेटर राहील. तर ठीक आहे, आपण पुढचे प्रश्न घेऊ. आपण प्रश्न घेऊ, इन द मीनवेल ते आपल्याला करता येईल. हा, अदरवाईज मी असं सांगेन की आमचं एक युट्यूब चॅनल आहे, कॅलिफोर्निया 30 फार्म्स नावाचं, आणि तिकडे आम्ही हे सगळे व्हिडिओज कंटिन्युअसली शेअर करत असतो. आमचं एक फेसबुक पेज सुद्धा आहे, कॅलिफोर्निया 30 फार्म्स नावाचंच. तर ज्यांना, जे आपले पार्टिसिपंट्स आहेत, त्यांना जर ते बघायचं असेल तर आपलं नाव मगाशी आय थिंक कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये दिलेलं, तर तिकडे ती सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. तर एव्हरीबडी कॅन गो देअर अँड सी इट. मग तिकडे जाऊन त्यांना अगदी लेटेस्ट व्हिडिओज बघता येतील. दॅट विल बी बेटर. नक्कीच नक्कीच नक्कीच. सर, आणखी एक होतं की तुम्ही सांगितलं की लेंडी आणि लेंडीची पावडर दोन्हीमध्ये फरक काय असतो आणि कुठल्या प्रसंगी ते वापरले गेले पाहिजे? म्हणजे लेंडी कुठल्या झाडांसाठी वापरली गेली पाहिजे आणि लेंडी जी पावडर आहे ती कशासाठी वापरली गेली पाहिजे? करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे मगाशी मी म्हणलो की पावडर का करायची. तर आता होतं कसं की जसं आपण, तुम्ही आय थिंक इंट्रोडक्शन मध्ये पण म्हणलात की लेंडी का तर स्ट्रॅटेजिक मार्केटिंग. तर स्ट्रॅटेजिक मार्केटिंग म्हणजे काय की शहरासारख्या भागामध्ये की जिकडे लेंडी मुळात, जिकडे अदरवाईज सुद्धा बकऱ्या आपल्याला दिसत नाही, कारण शेळीपालन कोणी शहरी भागात करते असं दिसत नाही. आणि जरी असेल तरी एक स्टिग्मा आहे सगळ्यांचा त्याच्याबद्दलचा, की त्याला वास येतो वगैरे वगैरे, अशा पद्धतीचा एक स्टिग्मा शहरी लोकांचा नक्कीच आहे. पण मग त्याच्या अगेन्स्ट जेव्हा आपण जेव्हा आपण लेंडी त्यांना प्रेझेंट केली मुंबईमध्ये, तर त्यावेळेला सर्वात पहिले अख्खी लेंडी, कारण मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा कोणत्याही शहरात लोक कुंड्यांमध्ये जे काय, जरी शेती केली, आता परसबागेचा कन्सेप्ट खूप चांगला आहे. म्हणजे टेरेस गार्डनिंगचा जो कन्सेप्ट आहे की जे लोक घरात भाज्या बनवत आहेत, बऱ्याचशा अन्नाचे प्रकार लोक घरात उगवत आहेत, तर अशा लोकांसाठी ते ग्रो बॅग्स मध्ये करतात किंवा कुंड्यांमध्ये करतात. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा लेंडी वापरली जाते, अखंड लेंडी, तर त्याचं ते विघटन होऊन किंवा ती फुटून मग त्याच्यातलं कंटेंट त्या मातीमध्ये मिक्स होऊन ते मिळायला भरपूर वेळ लागतो. मग ह्याच्याकरता आपण ऍक्च्युली पावडर करायला सुरुवात केली की जे कुंड्यांमध्ये शेती करतात, कुंड्यांमध्ये फुलझाडांसाठी खत वापरायचं आहे. आणि लेंडीचं मगाशीच मी म्हणल्याप्रमाणे रिझल्ट खूप चांगला येतो. म्हणजे जो पोटॅशचा जो मुद्दा आहे, ज्याच्यामुळे फुलधारणा चांगली होते, तो फुलझाडांना तर प्रचंड चांगला आहे. म्हणजे काही आमचे कस्टमर्स आहेत की ज्यांनी आम्हाला सांगितलं की 2-2 वर्ष त्या झाडांना फुलंच लागली नव्हती कुंड्यांमधल्या. अशा बऱ्याच मुंबई किंवा शहरी भागातल्या कुंड्या असतात की ज्या फुलझाडांना फुलं लागतच नाहीत, तर तशा झाडांना सुद्धा फुलं लागायला लागली. तर त्यामुळे तो रिझल्ट भरपूर चांगला होता. फक्त एवढंच की युजेबिलिटी वाईज पावडर कुंड्यांमध्ये वापरायला एकदम सोपी होते, म्हणून आम्ही ऍक्च्युली पावडरचं हे प्रोडक्ट काढलं. आणि मग काय झालं की जे शेतीच्या स्वरूपात जिकडे जिकडे अल्प शेती आहे, म्हणजे अल्प झाडांची शेती आहे किंवा वेलवर्गीय झाडांची, म्हणजे भाजीपाल्याची शेती होते किंवा झेंडूची शेती होते, कलिंगडाची शेती होते, मग त्याच्यामध्ये पावडरला रिझल्ट भरपूर चांगला यायला लागला. कारण अगेन त्या वेली छोट्या आहेत, लिमिटेड पिरियडचं पीक असतं, 2 ते 3 महिनेच पीक राहतं आणि नंतर ते पीक काढून घेतलं जातं. तर त्यावेळेला ती पावडर रिझल्ट जास्त देते आणि पावडर कन्झ्युम होऊन जाते. किंवा अदरवाईज अख्ख्या लेंडीचा तोच कन्सेप्ट आहे की ती घातल्यानंतर 2 वर्ष ती लागत राहते. मग तसं या छोट्या झाडांना चालत नाही, म्हणून आम्ही पावडर केली की जी अल्प झाडांची शेती किंवा वेलवर्गीय झाडांची शेती आहे, त्याच्यानंतर शहरी भागातल्या कुंड्यांसाठी आपण पावडर वापरतो. आणि त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की आमच्याकडे बागा भरपूर आहेत. आंब्याची बाग आहे, माडाची बाग म्हणजे नारळाची बाग आहे. मग ही झाडं मोठाली आहेत एकदम, म्हणजे 20 वर्ष 25 वर्षाची झाड आहेत. त्या झाडांना मग आपण अख्खी लेंडी घालणं
इकॉनॉमिक पण होतं, कारण घेणाऱ्यांना सुद्धा ती पावडर तेवढी डबल कॉस्टची लेंडी घेण्यापेक्षा त्यांना अख्खी लेंडी घालून मोठ्या क्वांटिटीमध्ये, कारण एका झाडाला 20-20 किलो लेंडी पडते. तर त्यावेळेला काही लोकांची हजार झाडं असतात, मग त्यांना ते गणित सुद्धा मॅच झालं पाहिजे. तर त्यामुळे मग त्यांना आपण अखंड लेंडी प्रेफर करतो किंवा प्रिस्क्राईब करतो. आणि जे छोट्या झाडांची शेती आहे किंवा फुल झाडांची शेती आहे किंवा कुंडीतली झाडं आहेत, त्यांना आपण पावडर लेंडी हे करतो. आणि त्यातल्या त्यात कंपोस्टचं जे आहे, तर कंपोस्ट मध्ये कसं आहे की जनरली शेतात घालण्यासाठी म्हणून बरेचसे लोक आमच्याकडनं कंपोस्ट घेतात, की जिकडे मातीतच मुळात खत मिक्स केलं जातं पेरणीच्या पूर्वी, त्या तिकडे कंपोस्ट जातं. आणि कंपोस्टला एक सुंदर दुसरं आम्हाला हल्लीच नवीन ऍप्लिकेशन मिळालंय, ते म्हणजे गार्डनिंगचं किंवा लँडस्केपिंगचं. आणि लँडस्केपिंग मध्ये बऱ्याच प्रमाणात कंपोस्टचा वापर केला जातो. आणि अगेन लँडस्केपिंग मध्ये फायनल मोटिव्ह इज झाडं टवटवीत दिसणं आणि त्या झाडांना फुलं लागणं. सो मग लेंडीचं कंपोस्ट वापरल्यामुळे त्यांना हे दोन्ही फॅक्टर्स अचीव्ह करायला मिळतात लँडस्केपिंग वाल्यांना. सो आता आमच्या जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये किंवा इव्हन ओरोस तालुका, सिंधुदुर्ग तालुका जिकडे आहे, तिकडे बरेचसे नवीन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आहेत की जे प्रॉपर लँडस्केपिंग सकट होत आहेत. सो मग त्या ठिकाणी बरेचसे कन्सल्टंट्स आहेत, लँडस्केपिंग कन्सल्टंट्स, की जे आमच्याकडनं कंपोस्ट खत घ्यायला सुरुवात केली आहे त्या लोकांनी आता. नक्कीच नक्कीच सर, नक्कीच ह्याचा सर्वांचा खूप लोकांना फायदा होईल. मला आणखी एक असा प्रश्न होता की आपण जे लेंडी खत तयार करतो, त्याचा ऍज सच जेव्हा प्रमोशन तुम्ही म्हटला होता, तर कुठं आणि कोणाकोणाला, म्हणजे काय काय तुम्ही असे प्रयोग केले जेणेकरून तुम्हाला ह्याची विक्रीसाठी मदत झाली, ते जरा सविस्तर सांगता? येस नक्की. सर्वात पहिलं मी म्हटलं तसं तर आम्ही पहिले आमच्या बागेतच वापरून बघितलं. दॅट वॉज द बिगेस्ट एक्झाम्पल. कारण आपल्याकडे अदरवाईज सुद्धा म्हणतात, बाबा तू सगळ्यांना सांगतोस, तू काय करतोस, तुझ्याकडे एवढी झाड आहेत, तू जर लोकांना आंब्यासाठी विकत घ्यायला सांगतोय, तुझ्या आंब्याला का नाही घालत. तर त्यामुळे आम्ही पहिली गोष्ट केली ती आमच्या स्वतःच्या झाडांना वापरलं. त्याचा रिझल्ट खूप चांगला होता. त्याच्यानंतर जे शहरी भागातलं जे पेनिट्रेशन होतं ना, त्याच्यात थोडा आम्हाला वेळ गेला. पण त्याच्यामध्ये आम्ही काय करायला लागलो की हळूहळू जसं जसं काही सॅम्पल्स दिले काही लोकांकडे, नर्सरीवाल्यांकडे वगैरे. पण त्याच्याहून जास्त आम्हाला सर्वात मॅक्सिमम पुश जो मिळाला तो मुंबई पुण्यामध्ये होणाऱ्या नर्सरी एक्झिबिशन्सचा. काही ठराविक महिन्यांमध्येच ही नर्सरी एक्झिबिशन्स होतात मुंबईमध्ये, पूर्ण वर्षभर होत नाही. जनरली थंडीच्या महिन्यांमध्ये एक्झिबिशन्स होतात. तर त्या एक्झिबिशन्स मध्ये आम्ही पार्टिसिपेट करायला सुरुवात केलं. वी लिटरली स्टार्टेड फ्रॉम आम्ही एका बॉक्सवरती ठेवून आमचं खत विकलं पहिल्या वर्षी. आणि आता आम्ही आमच्या स्वतःचा स्टॉल घेतो. तर ते कारण जेव्हा लोकांना प्रोडक्टच माहिती नाही आणि मग त्यावेळेला ते स्टॉल बुकिंग करून थोडस त्रास होतं. मुंबईमध्ये आमच्या काही मित्रांनी, माझ्याच वयाची मुलं आहेत की जे हॉर्टिकल्चर कन्सल्टंट आहेत, तर त्यांनी दे हेल्प मी अ लॉट सुरुवातीला. आणि मग त्यांच्या बरोबर आम्ही हळूहळू काम करत राहिलो. आणि आता व्यवस्थित, म्हणजे एक्झिबिशन्स हे खूप चांगलं पॉइंट आहे. कारण मुंबईमध्ये कसं आहे ना, रोज किंवा दर महिन्याला कोणी खत घ्यायला जात नाही. जे काय असेल ते एकदाच घेऊन ठेवतात. सो त्यामुळे आणि ह्या एक्झिबिशन मध्ये फुटफॉल मोठा आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं एक एक्झिबिशन होतं दरवर्षी फेब्रुवारीच्या फर्स्ट विकेंडला. तर त्याला जवळपास ह्या वर्षीचा तर फुटफॉल होता जवळपास 2.5 लाखाचा फुटफॉल होता 3 दिवसाचा. तर त्यामुळे प्रचंड मोठा फुटफॉल असतो. त्याच्यानंतर सबसिक्वेंटली 2-3 एक्झिबिशन होतात मुंबईमध्ये. तर ते आम्ही अटेंड केले. ह्या वर्षीचा आमचा सेल होता फक्त मुंबईचा 1.3 टन्स. बर. फक्त 6 इफेक्टिव्ह दिवस, कारण विकेंडलाच होतात ती एक्झिबिशन. सो 3 एक्झिबिशन आम्ही अटेंड केले. म्हणजे त्यात स्टॉल लावला आम्ही. आणि त्या तिन्ही स्टॉलमध्ये मिळून 1.3 टन. आणि ह्या एक्झिबिशनचा सर्वात मोठा फायदा काय होतो की हा जो काउंटर सेल आहे तो होतोच फॉर शुअर. पण त्याच्यानंतर ही जी लोक आमच्याकडनं लेंडीकत घेऊन जातात, त्यांचं कुठे ना कुठे गावी कुठेतरी एखाद्याची बाग असते किंवा काही फार्म असतो किंवा शेत असतं किंवा रान असतं. मग ती लोक आम्हाला परत कॉन्टॅक्ट करतात, त्यातल्या त्यात जवळपासची. म्हणजे अगदी आता आम्ही इकडनं लेंडी कर्जत पर्यंत पाठवलेली आहे. ते मुंबईच्या जवळ आहे. म्हणजे जवळपास 450 किलोमीटर इकडनं लेंडी आमची गेली आहे. अख्खाच्या अख्खा ट्रकलोड, आयचरचा ट्रकलोड त्यांनी आमच्याकडनं मागवलेला पावडरचा, अगेन फॉर लँडस्केपिंग पर्पजेस ओनली. ती अख्खी एक सोसायटी मिळून त्यांनी आमच्याकडनं मागवलेलं. बंगलोशी सोसायटी होती. सो त्यामुळे हे असे कॉन्टॅक्ट त्याच्यातनं खूप चांगले निघतात ह्या एक्झिबिशन्स मधनं. तर त्या पद्धतीने आम्ही पेनिट्रेशन करायचा प्रयत्न केला आणि अजूनही करतोय. नक्कीच 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 तुमच्या मार्गदर्शनाखाली बरेच बाकीचे शेळी पालकही डेव्हलप होतील. सर, आपण काही आता आपले जे प्रेक्षक आहेत, जे शेळी पालक प्रेक्षक आपल्याला जुडलेले आहेत, त्यांचे काही प्रश्न घेऊ.
माझे 1-2 प्रश्न आहेत आणखी, पण आपण आधी त्यांचे प्रश्न घेऊ आणि शेवटचा एक माझा प्रश्न राहील. तर राजू म्हणून आहेत. राजूजी, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला आणि प्रश्न विचारा बरं. राजूजी, तुम्ही आहात का? बरं, त्यांचा प्रश्न असा होता की पोल्ट्री खताचं लेंडी खत बनवता येतं का? आणि मलाही तसा एक प्रश्न होता की लेंडी खताचं तुम्ही गांडूळ खत बनवता येतं का? आणि लेंडी खताचं सुद्धा आपण काही गांडूळ खत बनवण्याचं, जसं तुम्ही मगाशी बोलता बोलले होते की काही गांडूळ नाहीयेत अवेलेबल किंवा काही सुपर गांडूळ वगैरे. तर ते बनवण्याचा तुम्ही काही प्रयोग केलता का आणि त्याचं काही हे झालं का? हो. आता सर्वात पहिले पोल्ट्रीचं गांडूळ खत बनवता येतं का? सी अगेन, पोल्ट्री किंवा लेंडीमध्ये एक सर्वात मोठा गुणधर्म आहे तो नायट्रोजनचा. कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन कंटेंट खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातली जी हीट आहे किंवा गरमी ज्याला आपण म्हणतो ना, उष्णता, ती भरपूर आहे या खतांमध्ये. आणि मग होतं कसं की ह्या खतांना, कारण गांडूळ त्याच्यामध्ये राहण्यासाठी गांडुळांना ते टेम्परेचर सहन झालं पाहिजे त्या ओव्हरऑल मटेरियलचं. आणि मग होतं कसं की पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला नक्की अशा गांडूळ खताच्या लेंडी खत कंपोस्ट करताना त्या पिट्समध्ये तुम्हाला गांडूळ दिसतील. पण जसा पाऊस कमी होत जातो, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या पुढे काय होतं की हे गांडूळ सगळे त्यातनं इतर बाहेर पडायला सुरुवात करतात, कारण ते टेम्परेचर त्यांना सहन होत नाही किंवा ते मरून जातात. आणि मग त्यांचं रिप्रोडक्शन वरती फरक पडतो. जे काही सर्व्हाइव्ह होतात त्या टेम्परेचरमध्ये त्यांचं रिप्रोडक्शन खूप स्लो होऊन जातं. आणि मग इफेक्टिव्ह जो आपला टॅट आहे, म्हणजे टर्न अराउंड टाइम जो आहे, ते एक मटेरियल, एक पीठ लावल्यापासून त्याचं कंपोस्ट होईपर्यंत, हा अगदी 4-4.5 महिन्यापर्यंत निघून जातो. आणि मग तेवढा वेळ ते एक पीठ ठेवून इकॉनॉमिक होत नाही, कारण आपल्याला काय हवंय की जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यामध्ये आपलं कंपोस्ट रेडी झालं पाहिजे आणि त्या पीठ मधनं ते बाहेर आलं पाहिजे. नाही तर मग त्याची परत मायक्रोबियल काउंट वगैरे कमी व्हायला सुरुवात होतो त्याचा. सो त्याच्यामुळे गांडूळ खताचा अडचण तीच आहे की त्यामध्ये गांडूळ थांबत नाहीत. आणि मग अशा वेळेला आपण जर डिकम्पोजर्सच्या मदतीने आपण डिकम्पोजिंग केलं, मग लेंडी असू दे किंवा कोंबडी विष्ठा असू दे, दोन्हीचं, त्याचा रिझल्ट जास्त इफेक्टिव्ह होईल, रादर होतो असं आम्हाला दिसतंय. गांडूळ खत म्हणजे गांडूळ खत त्याला म्हणायला काही पॉईंट नाही, पण जर मुळात गांडूळ काम करत नसतील, फक्त 6 महिने काम करतात आणि मग 6 महिने ते काम करत नाहीयेत, तर मग त्यापेक्षा त्याला गांडूळ खत न म्हणता आपण नुसतं कंपोस्ट म्हणलं तरी चालतंय. तर ते आन्सर राहील याला. आणि जसं तुम्ही विचारलात की प्रयोग नक्की केला आम्ही सुरुवातीला, कारण सुरुवातीला आम्हाला सुद्धा गांडूळ खतच माहिती होतं फक्त, की लेंडीपासून गांडूळ खत तयार करता येईल आपल्याला, आणि त्याच उद्देशाने आम्ही ते कंपोस्ट पिट्स केलेले. आणि मग पण जसं हे आम्हाला कळत गेलं, कारण मुळात हे ऑब्झर्वेशन झालं की पावसाळ्यात फास्ट तयार होतं आणि पावसाळ्यानंतर खत तयार व्हायला स्लो व्हायला लागलं, बरोबर, जास्त वेळ घ्यायला लागला. सो त्यामुळे ते गांडूळ त्यात, आणि गांडुळांची संख्या पण त्या पिट्स मधून कमी झालेली दिसतच होती. सो म्हणून मग आम्ही हे गांडूळ न वापरता डिकम्पोजिंग एजंट वरती जास्त भर देण्याचा निर्णय घेतला आणि ते चालू केलं आम्ही. नक्कीच नक्कीच सर. सर, संजय सरांचा प्रश्न आहे, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. तर संजय सर, तुमचा प्रश्न विचारता का? संजय सर, डाव्या साईडला एक अनम्यूटचं बटन आहे तुमच्या ह्याच्या. हॅलो. हा, बोला सर. नमस्कार. हा सर, ते घरघंटीमध्ये काही मॉडिफिकेशन करावे लागतात का लेंडी बारीक करण्यासाठी वगैरे? मॉडिफिकेशन नाही म्हणता येणार त्याला. आताच्या घरघंट्या जे येतात ना, त्यांच्यामध्ये तुम्हाला एक समोरनं एक अटॅचमेंट मिळतं सगळ्याच घरघंटीमध्ये. ओके. वरनं आपण धान्य टाकतो, म्हणजे जे काही डाळ वगैरे असेल किंवा तांदूळ, जे काही आपण गहू असेल ते आपण वरनं टाकू शकतो. वरती तो एक सेन्सर असतो त्या घरघंटीला. आणि खोबरं, हळद, मिरची ह्यासाठी आता एक समोरचं अटॅचमेंट येतं, तर ते अटॅचमेंट आपण डिरेक्टली लेंडीसाठी वापरू शकतो. ओके, ठीक आहे. आणि थँक्यू. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती खालची एक चाळणी येते बघा, त्या वेगवेगळ्या साईजच्या चाळण असतात खाली हो हो. पिठाच्या साईजसाठी. ती चाळणची आपल्याला गरज नाही, ती काढून टाकतो, त्याची काही गरज नाही आपल्याला. ओके ओके, ते ठीक आहे. एवढंच, म्हणजे मॉडिफिकेशन नाही आहे, त्यातनंच आपल्याला वापरायचं आहे फक्त. म्हणजे तुम्हाला खर्चिक मॉडिफिकेशन तर नाहीच येणार त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे आता जे नवीन घरघंटी असतात त्याच्यामध्ये असते ते बाय डिफॉल्ट? हा, हे समोरचं जे अटॅचमेंट येतं ना, ते जनरली बाय डिफॉल्ट असतं, आणि नसेल तर तुम्ही मागू शकता बा समोरचं अटॅचमेंट द्या म्हणून. ओके, म्हणजे मागितलं तर भेटू शकतं ते?
हा 100%. कारण ती सोय आता सगळ्या सर्वात फेमस कंपनी आय थिंक, मी कोणाचं एन्डोर्सिंग नाही करत इकडे, पण सर्वात फेमस कंपनी आय थिंक जीकेम आहे गरगंटीमध्ये. तर त्याचं तर असतंच, त्यांच्या त्याला ते समोरचं अटॅचमेंट येतच बाय डिफॉल्ट, कारण हळदीसाठी लोक वापरतात ना आता पावडर करायला. त्यामुळे ते अटॅचमेंट येतं, त्याच्यात डायरेक्ट तुम्ही लेंडी सोडू शकता. जास्तीत जास्त तुम्हाला एक वर्ण थोडंसं मोठं पुनेल बनवलं तरी चालेल त्याच्यासाठी. ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. विनायक नरोडे सर आहेत. सर तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, प्रश्न विचारा तुमचा. भोसले सर नमस्कार. माझे बरेच प्रश्न आहे. कमी वेळात मी तुमचं हे घेतो. तुम्ही डिकंपोजर कोणतं वापरता साधारण, आणि ते कुठं अवेलेबल मिळतं? सर्वात सोपं आहे, आता तुम्हाला अमेझॉन वरती सुद्धा वेस्ट डिकंपोजर मिळतात. मग आता तुम्ही विचार करा की शेतकरी हा अमेझॉन वर त्याला डिलिव्हरी गावाला मिळत नाही. ठीक आहे, चालेल. नाही, हे आपण पकडू शकतो की नाही मिळणार, शक्यतोवर मिळते, पण ठीक आहे. अदरवाईज आपल्या गावातले जे कृषी केंद्र असतात ना, की ज्यांच्याकडे आपल्याला खत वगैरे मिळतं, खत खाद्य, तर ते जवळपास सगळे लोक आता वेस्ट डिकंपोजर्स ठेवायला लागलेले आहेत. आणि जर नसतील ठेवत, ह्या सेम कंपनीज आहेत, सर्कल मधल्या कंपनीज आहेत, तर ह्या कंपनीज त्यांना सांगून ते लोक मागून देऊ शकतात फॉर शुअर. कारण वेस्ट डिकंपोजर हा जो कन्सेप्ट आहे ना, हा मोठ्या प्रमाणात आता त्याचा प्रसार झालेला आहे व्यवस्थितपणे. अगदीच कुठे नाही मिळालं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च जे आहे बँगलोरला, IIHR, ते तर स्वतःचं डिकंपोजर बनवतातच. पण मोस्ट ऑफ द टाइम्स तुमच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राकडे जरी चौकशी केली तरी ते लोक उपलब्ध करून देऊ शकतात. सो त्यामुळे तशी अडचण येणार नाही वेस्ट डिकंपोजरला. आम्ही जे वापरतो ते रेग्युलर एक वेस्ट डिकंपोजर आमच्या इकडचं कृषी केंद्र आहे त्यांच्याकडनं आम्ही मागून घेतो. ते आय थिंक गोवामध्ये आमच्याकडे एक सिद्धी बायो म्हणून एक कंपनी आहे, त्या लोकांचं मागून देतात आम्हाला. सो ते असतं. त्याच्यानंतर EM बऱ्यापैकी फेमस आहे, इफेक्टिव्ह मायक्रोऑर्गॅनिझम्स नावाचं जे एक कल्चर येतं ते वापरू शकता. EM1 आहे, त्याच्यामध्ये हरियाली येतं, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट येतं, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट येतं, तर बरेच आहेत त्याच्यामध्ये. तर त्यातलं हरियाली हे सर्वात चांगलं रिझल्ट कंपोस्टिंगसाठी देतं असा आमचा अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर अझोटोबॅक्टर आणि ट्रायकोडर्माचे कल्चर्स अदरवाईज सुद्धा खताच्या दुकानात मिळतात. जर अगदी गावातल्या नाही तर तालुकाच्या खताच्या दुकानात तर हे कल्चर्स नक्कीच मिळतात. तो तिकडनं आपण मागू शकतो. बरं, पुढचा प्रश्न आहे माझा की कोणत्या पिकासाठी कधी आणि किती प्रमाणात लेंडीखत वापरावं हे कधी तुम्ही पाहिले का? आता कसं आहे, आमच्या भागातले जे पीक आहेत त्याच्याबद्दल मी नक्कीच सांगू शकतो. म्हणजे आंब्यासाठी किंवा जे आमचे नारळ वगैरे आहेत, नारळाला तर वर्षातनं 3 वेळा खत घातलं जातं आमच्या भागात. सो ते कधी घालू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त लेंडीचा विषय एवढाच आहे की ते घातल्यानंतर पाण्याचं प्रमाण जरा मुबलक दिलं पाहिजे झाडाला. पावसाळ्यात काही अडचण नाही, आता जे खत चालू आहे त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. नोव्हेंबरचं जे खत होतं आणि नंतर मार्चचं जे खत होतं त्यावेळेला पाणी दिलं पाहिजे, पण ते सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही सांगून देतो. प्रमाण जे आहे, आता कसं होतं ते झाडाच्या वयाप्रमाणे राहतं. कारण मी झाडाचं जास्त सांगतो, कारण झाडालाच जास्त करून लेंडीखत वापरलं जातं. तर त्याच्यामुळे आम्ही आंब्याचं एक बेसिक प्रमाण असं काढलेलं आहे ओव्हर द इयर्स, की 1 वर्षाच्या झाडाला 1 किलो पावडर आयडियली, 2 वर्ष, कारण 5 वर्षापर्यंत आम्ही पावडर प्रिस्क्राईब करतो आणि त्याच्या पुढे अख्खी लेंडी प्रिस्क्राईब करतो. सो 5 वर्षापर्यंत 5 किलो, म्हणजे 1 वर्षाला 1, 2 वर्षाला 2, 3 वर्षाला 3 किलो अशा पद्धतीने. आणि 5 वर्षाच्या पुढे ती पावडरचे लेंडीमध्ये कन्व्हर्जन करायचं अखंड, आणि प्रमाण तेच. आणि मग 10 वर्षाच्या पुढे ते फार्मरच्या डिस्क्रिप्शन वरती आम्ही देतो त्यांना, तुम्हाला 10 पाहिजे तर 10 घाला, 15 घाला तर 15 घाला, कारण ते झाड खाणारच आहे. तो अशा पद्धतीने आम्ही आंब्याच्या झाडाचं आणि नारळाच्या झाडाचं एक साधारण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आय गेस हेच कॅल्क्युलेशन आपण इतर झाडांना पण वापरू शकतो. आणि जर शेताचाच विचारला आपण, तर शेतामध्ये कसं आहे, परत कोणतं पीक आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. पण मध्ये आमच्या एका मित्राने गडिंग्लज मध्ये कलिंगडाची शेती केलेली, तर त्यांनी एकरी 1/2 टन अशी कंपोस्ट त्याने वापरलेलं, एकरी 1/2 टन कंपोस्ट त्यांनी वापरलेलं. एका एकरला 500 किलो कंपोस्ट त्यांनी वापरलेलं. सो तशा पद्धतीने एक साधारण प्रमाण आपण घेऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे की शेतकरी लेंडी खत वापरतो, पण लेंडी खत किती प्रमाणात वापरले याला अंदाज नव्हतो. लेंडी खतामुळे शेतीचा पोत किंवा तुमच्या झाडाजवळच्या जमिनीचा पोत, म्हणजे जमिनीची क्वालिटी कशा प्रकारे सुधारली जाते आणि ती किती जास्त दिल्यानंतर चांगली राहते का कमी दिल्यानंतर त्याला प्रमाण आहे असं की एवढंच दिलं पाहिजे जमिनीच्या पोतासाठी, झाडासाठी नाही म्हणत. हा ठीक आहे. आता जमिनीच्या पोताचा जेव्हा विचार करतो ना आपण, तर त्यावेळेला त्याला कमी जास्त प्रमाण काही होणारच नाही, कारण जे
जास्त घातलं, कारण हे जैविक खत आहे, मुळात ह्याच्यामध्ये केमिकल काही नाहीये. सो पोत खराब होण्याचा विषय नाही येणार याच्यामध्ये फॉर शुअर. पण नाही, पोत वाढतो कसा, त्यात काय नक्की बदल काय होतो जमिनीत? जमीन हलकी होती, फुसफुशी नाही, मोकळी राहती, काय प्रकारचा अनुभव आहे तुमचा? आता अनुभव असा आहे की पोत 100% वाढतो. मुळात जसं मी मगाशी म्हणलं की नत्राचं प्रमाण ह्याच्यामध्ये खूप चांगलं आहे, त्याच्यानंतर पलाशाचं प्रमाण चांगलं आहे. हे 2 घटक. मला ते नाही म्हणायचं, काही खतं घातल्यानंतर शेती हलकी म्हणजे मोकळी राहती, भुसभुशीत राहते, आणि काही शेती अशी आवडली जाते. याचा काय अनुभव आहे का तुम्हाला? आता तसं पिन पॉइंट करून नाही उत्तर देता येणार तुम्हाला, पण जमीन भुसभुशीत नक्की राहते. कारण काय होतं, पावसाच्या दिवसामध्ये जर लेंडीचं कंपोस्ट वापरले असेल मुळांमध्ये, किंवा फॉर दॅट मॅटर लेंडीची पावडर वापरली असेल, तर त्या ठिकाणी गांडुळांचं प्रमाण वाढतंय, म्हणजेच जमीन भुसभुशीत होते असं आपण पकडू शकतो. ओके ओके. लेंडी वापरताना ओलं किती, आणि म्हणजे ओलं किती प्रमाणात तुम्ही वापरता तुमच्या व्यवसायासाठी? शेतासाठी नाही, तुम्ही व्यवसायाचा क्रश करण्यासाठी किंवा विकण्यासाठी लेंडीला किती दिवस वाळवता आणि किती दिवसानंतर क्रश करता? तुम्ही कशी वापरायला प्राधान्य देता? मी आता मगाशी याचं उत्तर दिलं की आमच्याकडे काय की एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म आहेत. एलिव्हेटेड प्लॅटफॉर्ममुळे ती जी लेंडी पडते रात्रीची, ती खाली तिकडे तशीच राहते. आम्ही ती उगाच उठसूट काढत बसत नाही किंवा उन्हात सुकवायलाही घालत नाही, आहे तशीच ठेवतो. त्याच्यावरती रोज सकाळी मूत्र पडतं प्राण्यांचं परत एकदा, ते मूत्र त्याच्यामध्ये अब्झॉर्ब होतं, आणि तेवढंच मॉइश्चर आम्ही त्याच्यामध्ये ठेवतो. ती वाळवली तर तुम्हाला ग्राइंडिंग करताना धुराळा जास्त होणार आणि मग त्याच्यात वेस्टेज होतो. सो त्याला उगाच ग्राइंडिंग केल्यानंतर ती वाळवता का? नाही वाळत? नाही, वाळवायची गरज नाही ना, कारण ती त्याचं टेक्स्चर असं आहे. जनरली आम्ही खतामध्ये असं पकडतो की जेव्हा मी ते हातात घेतलं आणि हातातनं काढल्यावरती माझ्या हाताला ते खत चिकटता कामा नये. ओके. गांडूळ खताचं पण तेच आहे आणि लेंडी खताचं सुद्धा आम्ही तसंच करतो. सो आम्ही देताना किंवा आमचे कस्टमर सुद्धा जे घेतात आमच्याकडनं ते टेस्टिंग करूनच घेतात. तर हाताला चिकटत नाही एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये ते आम्ही ठेवून देतो. कारण ते वाळवायची गरज नाहीये. वाळवून त्याच्यात काही तुम्हाला नुकसान किंवा फायदा होणार नाही, कारण फक्त वॉटर कंटेंट उडून जाणार आहे, जे मॉइश्चर आहे ते. बाकी ड्राय मॅटर तुमचं एलिव्हेटेड म्हणून तुमचा स्टोरेज होतो, पण ज्यांचे प्लॅटफॉर्म नाही, ग्राउंड फ्लोअरवर आहेत, त्यांची लेंडी बाहेर स्टोरेज केली जाते. ती उन्हात पण असते, सावलीत पण असते. जिथं पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यावेळेस काय करणार? शक्यतोवर लेंडीच्या ज्यांच्याकडे बेसिक शेडमध्ये शेळीपालन केलं जातं, मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या घाटावरच्या सगळ्या भागांमध्ये, पण तिकडे एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म भरपूर कमी आहेत. तर अशा ठिकाणी आम्ही जनरली आमच्या मित्रांना सांगतो की तुम्ही लेंडी उन्हात वाळवू नका, कारण लेंडी उन्हात वाळवून शेतकऱ्याचा फायदा तर नक्कीच नाहीये, नुकसान नाही झालं तरी फायदाही होणार नाहीये. कारण त्यातलं मॉइश्चर तेव्हा ती प्रचंड प्रमाणात टणक होते, कडकपेक्षा टणक होते, आणि मग ती जो पण शेतकरी वापरेल आपल्याकडनं खरेदी होऊन त्याला त्रास देणार ती. मला अजून एक विचारायचं की लेंडी खताची मागणी कोकणात किती आहे याचा अभ्यास आपण कधी केलाय का? कमी पडते का तुम्हाला? तुमचा माल पूर्ण होतो का? माझा माल संपतो. आता सुद्धा आमची लेंडी संपली, अजून पावसाचे महिना सुद्धा पूर्ण झालेला नाहीये. त्यामुळे मागणी प्रचंड आहे, रिझल्ट खूप चांगला आहे, आणि जिकडे जिकडे बागायती शेती आहे तिकडे तुम्हाला लेंडी खताला मागणी नसली तर ती जनरेट करू शकतो आपण. फक्त आपल्याला काय लेंडी खताचं महत्व जोपर्यंत आपण सांगणार नाही ना लोकांना, तोपर्यंत लोकांना कळणारच नाही. कारण जर कोणी वापरलंच नाही तर कोण कशाला वापरायला जाईल? बरोबर. ठीक आहे, खूप सुरेख तुम्ही उत्तर दिले. फक्त एक असं विचारायचं होतं की जर मॉइश्चर, जसं तुम्ही आता संभाषणामध्ये बोलतच होता की प्रमाण किती टाकायचंय, आता हे ऑर्गॅनिक खत असल्यामुळं जास्त प्रमाण झालं काय आणि कमी प्रमाण पडलं काय, तर त्याचा असं काय फरक पडतो का की जास्त प्रमाण पडल्यामुळं काय जळतात झाडं किंवा? नाही, जास्त प्रमाण केव्हा की तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त घातले आणि पाणीच दिलं नाही तर झाडं जळतील. पण जर तुम्ही खत घातल्यानंतर पाणी मुबलक दिलं तर लेंडी खताचा अपव्यय किंवा घात काहीच होत नाही झाडांना. आता आणखी एक मगाशीच्या संभाषणामध्ये असं होतं की मॉइश्चर लेवल, आता मॉइश्चर लेवल जर ती कडक उन्हामध्ये हे केले तर त्याच्यामधले जे ॲझोटोबॅक्टेरिया आहेत किंवा पीबीएस जे आहेत त्यांची मरतूक होत असणार ना नक्कीच. म्हणजे जे त्याच्यासाठी आपण ऑर्गॅनिक हे करतोय, जर त्यामध्ये मॉइश्चर ठेवलं नाही तर कमीच होतो. सुकवलेल्या गोष्टींमध्ये मायक्रोबियल काउंट कमीच येतो आपल्याला फॉर शुअर. ओके. मग तरी म्हणून तुम्ही सजेस्ट करता की सावलीला
ठेवली पाहिजे जी काही आपण हे करतोय. ओके, ऍब्सोल्युटली यस. आय गेस माझी बॅटरी आता 15 मिनिटाचीच आहे, पण ठीक आहे, आपलं होईल तोपर्यंत. ओके. माझा एक शेवटचा प्रश्न होता. बाकी प्रेक्षकांमध्ये तर कोणी विचारलं नाही अजून. माझा एक असा प्रश्न होता की आपले काय आणखी असे प्रकल्प आहेत का आता चालू, जे मध्यंतरी मी बघितले होते, असे काय ते शीटचं वगैरे, तर त्याची काय माहिती आहे सविस्तर, म्हणजे थोडीशी माहिती द्या. मग मी सविस्तर देऊ नाही शकत सध्या, कारण अजून तो म्हणजे रजिस्ट्रेशनचं बाकी आहे त्याचं. पण अगदी थोडक्यात सांगतो मी. आतापर्यंत लेंडीपासनं, फॉर दॅट मॅटर प्राण्यांच्या विष्ठेपासून ना हँडमेड पेपर बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे. हत्तीच्या विष्ठेपासनं आणि घोड्याच्या विष्ठेपासनं. फॉर दॅट मॅटर कर्नाटका गव्हर्नमेंटने मध्ये काही वेळापूर्वी हत्तीच्या विष्ठेपासनं बनवलेले एनव्हलप्स रिलीज केलेले, त्याची विक्री चांगली झालेली आणि ते खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह केलेलं लोकांनी. तर हँडमेड पेपर आमचा लेंडीपासनं बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्ही जवळपास 1 वर्ष त्याच्यावरती काम करतोय. त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स असतात. तो टिकला पाहिजे, तो व्यवस्थित राहायला पाहिजे, त्यात बाइंडिंग चांगलं झालं पाहिजे, असे बरेच फॅक्टर्स आहेत त्याला कमर्शियल लेवलला लॉन्च करण्यासाठी. एक नक्की सांगू शकतो की आम्ही त्याला तो जो टेक्स्चर असतं एक हँडमेड पेपरचा आपल्याला, की जो हातात धरल्यावरती व्यवस्थित राहतो आणि एक मस्त ऑर्गॅनिक टेक्स्चर असतं त्याला, ते टेक्स्चर अचीव्ह करायला आम्ही नक्कीच सक्सेसफुल झालेलो आहोत. त्याच्याबद्दल मी एक पोस्टही केलेली आमच्या फेसबुक पेजवरती, त्याचं कोणाला इंटरेस्ट तर ते नक्की ती पोस्ट बघू शकतात. तर हा एक भरपूर महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आम्ही हाती घेतलेला आहे की बकरीच्या लेंडीपासनं हँडमेड पेपर बनवण्याचा. कारण ते जर करू शकलं तर मग व्हॅल्यू एडिशन खूप चांगल्या पद्धतीने करता येईल आपल्याला. कारण इकॉनॉमिक्स जे आपण म्हणतोय की जी पावडरचं 20 रुपये मिळत आहेत, तर त्या 1 kg पावडरचे 20चे किती होतील आपल्याला अजून सांगता येत नाहीये, पण जे होतील ते नक्कीच जास्त होतील लेंडीची किंमत, म्हणजे त्याचं जे व्हॅल्यू एडिशनच्या दृष्टीने आपण बघितलं तर. आणि आम्ही ह्याचं बऱ्याच ठिकाणी प्रपोजल पुटअप केलेलं आहे. CIRG जी आपली संस्था आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन गोट्स, मगदूम मध्ये, फरायाला, उत्तर प्रदेशमध्ये, तर तिकडेही काही सायंटिस्टची आमचं काय म्हणतो रिसर्च लेवलचं बोलणं चालू आहे की तेही आम्हाला त्यात मदत करायला प्रयत्न करतायत. तर त्या पद्धतीने हा एक अगदी महत्वाकांक्षी प्रोजेक्ट लेंडीच्या बाबतीत आम्ही करतोय, जेणेकरून आपल्याकडे गोट इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि हा जो लेंडी हा एक प्रोडक्ट आहे ना, त्या बाय प्रोडक्ट आपण ज्याला म्हणतो, खूप मोठ्या प्रमाणात तयार होतो आणि तो तितक्याच प्रमाणात वायाही जातोय. तर त्यामुळे त्याला जर आपण इकॉनॉमीमध्ये आणू शकलो, तर जसं आपण मांस आहे किंवा आपण दूध आता व्यवस्थित प्रमाणात इकॉनॉमीमध्ये आलंय शेळीच्या, की जी आपल्याला शेळीपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मांस आणि दूध आता बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. सो लेंडी पण जर आपण आणू शकलो त्याच्यामध्ये, तर मग ते एकदम परिपक्व सिस्टीम तयार होईल आणि आपण जे सगळे शेळी पालक आहोत त्यांना चांगले दिवस येतील. नक्कीच 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 नक्कीच. आपल्याला जितने सर एक असं होतं की जर आपण डिस्कनेक्ट झाले तर मोबाईलवरनं जॉईन करू शकता झूम? हो, करू शकतो लगेच. हा, ठीक आहे. तर नक्कीच तुमच्या ह्या उपक्रमाला सर्व शेळी पालकांच्या वतीने मी म्हणजे हे करतो, कॉंग्रॅट्स करतो तुम्हाला. आणि तुम्ही नक्कीच यशस्वी होता ना याच्यामध्ये. एक आपल्या प्रेक्षकांमध्ये जितेंद्र साहेब आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारला होता. जितेंद्र साहेब, तुम्ही स्वतःला अनम्यूट करता का आणि प्रश्न विचारा तुमचा. वेळ वाचवायचा असेल तर मला वाचता येतोय. तर तो असा प्रश्न होता की ते एनी लायसन्सिंग रिक्वायर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग अँड सेल्स फॉर लेंडी फर्टिलायझर, तर असं काही लायसन्सिंग लागतं का आपल्या ह्याच्यासाठी? नाही, म्हणजे अजूनपर्यंत, कारण आम्ही एकदा सल्ला मसला केलेला आमच्या सीईनशी, तर दिस स्टील कम्स अंडर मॅन्युअर, म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर. आणि जे बेसिकली आपण शेळी पालन करायला जसं लायसन्स घेत नाही, तर कारण ह्याच्यामध्ये आपण केमिकल काही वापरत नाही आहोत आणि कुठल्याही जीएसटी अंडर येणारं केमिकल आपण याच्यात मिक्स करत नाही आहोत. आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर इज अंडर 0% जीएसटी. तर त्याच्यामुळे ह्याला लायसन्सिंग कुठलं लागत नाही, टॅक्सच्या दृष्टीने सुद्धा आणि परमिशनच्या दृष्टीने सुद्धा. पण जसं पॅकेज गुड म्हणून काय लागतं का? पॅकेज गुड नाही, तुमच्या ते पॅकेजिंग वरती डिपेंड करतं. पण अजून तरी आम्हाला कोणी सांगितलं नाही की याच्यासाठी तुम्ही लायसन्स घेतलं पाहिजे कुठल्याच अथॉरिटीने. कारण आता आम्ही मगाशी म्हटलं तर मुंबई महानगरपालिकेच्या एक्झिबिशन मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करतोय. बऱ्याच ऑफिशियल यंत्रणेमध्ये आम्ही हा हे घेऊन गेलेलो आहे. तो अजूनपर्यंत तरी कोणी आम्हाला याच्याबद्दल आक्षेप घेतला नाही की तुम्ही याचं लायसन्स का घेतलं नाहीये.
आणि मला वाटत मला नाही एक प्रश्न आहे, लायसन्स मागेल म्हणून. हा सर, मला एक प्रश्न आहे की आपण कागद निर्मिती करणार आहे बरोबर? हा. त्यासाठी आपल्याला आता लायसन्सच्या विषयावरून मला आठवलं की कागद निर्मितीसाठी तुम्हाला लायसन्स घ्यायची गरज पडली का? नाही, अजून आपण केलं नाही. हे सगळं रिसर्च लेवलमध्ये मी मगाशी म्हणलं तसं. जर पुढे जाऊन मला त्यासाठी सुद्धा लागेल असं मला वाटत नाही अजून सुद्धा, कारण हे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत आणि आपल्याकडे लघु उद्योगच्या दृष्टीने सुद्धा आणि जैविक शेतीच्या दृष्टीने सुद्धा तसे निर्बंध कमी आहेत अजून तरी. त्यामुळे हँडमेड पेपरचा अजून आम्ही चेक नाही केलं, कारण अजून प्रोडक्टच बनायचा आहे आपला. पण खतासाठी तरी अजूनपर्यंत कोणीच आम्हाला सांगितलेलं नाही. नक्कीच. नक्कीच आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. ओके सर, तुम्ही खरंच खूप चांगल्या प्रकारे शेळीपालकांना मार्गदर्शन केलं आणि जे काही तुमचे नवीन उपक्रम आहेत आणि जे एक्झिस्टिंग लेंडी खताचे उपक्रम आहेत त्याच्याबद्दल खूप सविस्तर माहिती दिल्याबद्दल मी सर्व शेळी पालकांच्या वतीने आणि आमच्या किसान संवाद आणि किसान संवादच्या पूर्ण टीमच्या वतीने आणि GFA गोट फार्मर असोसिएशनच्या वतीने मी आभार मानतो. आणि मी ही जी संधी उपलब्ध केलेली आहे त्याबद्दल मी किसान संवादचा आभार मानतो आणि GFA चे ही धन्यवाद मानतो की हा उपक्रम चालू केला आहे त्याबद्दल. नक्कीच. मी पण मुळात मला इथे बोलण्याची संधी दिली. आम्ही सुद्धा शेळी पालक म्हणूनच वावरतो. तर त्यामुळे GFAचा हा जो एक उपक्रम चालू आहे की शेळी पालकांना त्यांचे उपक्रम पुढे आणण्याचे, त्यांना संधी देण्याचा हा खूपच स्तुत्य आहे. तर त्याच्यासाठी खूप थँक्यू. आणि जरी कोणाला काही मदत लागली, काही विचारायचं असेल याच्याबद्दल, तर नक्की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. वेळेच्या दृष्टीने आपण ते व्यवस्थितपणे नक्कीच आन्सर होईल असं आपण बघूया. आता व्हिडिओच्या एंडला आपण त्यांचे डिटेल्स शेअर करणार आहेत. ओके, ऑलरेडी स्लाइड वरती शेअर आहेत, तर तुम्ही सुमित सरांना कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार. हा सर. अरे चला, थँक्यू सो मच. लिव्ह मीटिंग करू ना? लिव्ह मीटिंग करू ना?